नमस्कार. आता आपण एंडोमेट्रियोसिसबद्दल माहिती घेऊया. एंडोमेट्रियोसिस शब्दाचा अर्थ एंडो म्हणजे आतमध्ये, मेट्रस म्हणजे युट्रस आणि आयसिस म्हणजे त्यासारखं. म्हणजे गर्भपिशवीच्या आतल्या लायनिंगप्रमाणे हे एंडोमेट्रियोसिसचे लाल डाग किंवा लाल चट्टे पोटात वाढतात. त्याला एंडोमेट्रियोसिस असं म्हणतात. दर महिन्याला जसं पाळी येते तसं गर्भपिशवीच्या आतलं लायनिंग वाढतं आणि त्याच हार्मोन्समुळे हे एंडोमेट्रियोसिसचे डाग पण वाढतात. आणि जसं पाळी येते तेव्हा हे पोटातल्या पोटात झडतात आणि तिथे रॉ एरिया किंवा जखम तयार होते. आता दोन जखमा जेव्हा एकत्र येतात आणि जखम भरते त्यावेळेला ते दोन अवयव एकमेकांना चिटकून जाऊ शकतात. म्हणूनच स्त्रीबीज, अंडाशय, नलिका, गर्भपिशवी, आतडे हे पोटात एकमेकांना चिटकू शकतात, ज्याला मेडिकली ॲडिजन्स असं म्हणतात. ह्या ॲडिजन्स आणि ह्याच्यामुळे पेशंट्सना पाळीमध्ये खूप दुखणं किंवा त्रास होणं ह्या गोष्टी होतात. आणि नलिका खराब झाल्यामुळे, स्त्रीबीज तयार व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा ह्या ॲडिजन्समुळे प्रेग्नन्सी पण होत नाही. ते अशामुळे पेनफुल पोटात राहणं आणि प्रेग्नन्सी न होणं ह्या दोन प्रॉब्लेम्स एंडोमेट्रियोसिसमुळे होतात. आता एंडोमेट्रियोसिसची ट्रीटमेंट जी आहे ती दोन प्रकारे होते. एक तर हे दर महिन्याचं सायक्लिकल हार्मोनल बॅलन्स बंद करायचा, की ज्याच्यामुळे हार्मोन्सच तयार होत नाहीत आणि हार्मोन तयार नाही झाले की एंडोमेट्रियोसिस वाढत नाही. मग हे गर्भनिरोधक गोळ्या किंवा डेपोची इंजेक्शन्स याच्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. आता ह्या प्रकारे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला स्त्रीबीज तयार होते आणि स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे प्रेग्नन्सी होत नाही. म्हणून बऱ्याचशा मेडिकल ट्रीटमेंट ज्या एंडोमेट्रियोसिसच्या आहेत ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत किंवा त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. मग दुसरा प्रकार आहे की ऑपरेशनमुळे किंवा सर्जिकली. आता ऑपरेशन कधी केलं जातं तर खूपच पोटात दुखलं आहे किंवा मोठं एंडोमेट्रियोसिसची गाठ, ज्याला आपण एंडोमेट्रिया म्हणतो, ते तयार झालं आहे किंवा आतमध्ये अंडाशय, गर्भपिशवी, नलिका ह्या एकमेकांना चिटकल्या आहेत, नलिका बंद झाल्या, तर अशा वेळेला पोटात दुर्बीण घालून एंडोस्कोपिक ऑपरेशन करून ह्या सगळ्या गोष्टी ज्या एकमेकांना चिटकल्या आहेत त्या वेगवेगळ्या केल्या जातात. नलिका ज्या बंद आहेत त्या मोकळ्या केल्या जातात. आता ह्याच्यानंतर एंडोमेट्रियोसिसला ट्रीटमेंट देऊन प्रेग्नन्सी होऊ शकते, ती IUI मुळे किंवा IVF मुळे. एका प्रकारे प्रेग्नन्सी सुद्धा एंडोमेट्रियोसिसची उत्तम ट्रीटमेंट मानली जाते. म्हणून त्याला सर्वोत्तम ट्रीटमेंट किंवा गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर एंडोमेट्रियोसिस मानलं जातं. त्याचं कारण काय की प्रेग्नन्सी असताना पाळी येत नाही, म्हणजे ही जी सायक्लिसिटी व्हायला होते दर महिन्याला ती थांबवली जाते. ती साधारण पाळीचे प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि त्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचे 3-4 महिने, म्हणजे साधारण वर्ष, सव्वा वर्ष आपली पाळी थांबते आणि त्याच्यामुळे एंडोमेट्रियोसिसची वाढ थांबते. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीला सुद्धा एंडोमेट्रियोसिसची सर्वोत्तम ट्रीटमेंट मानली जाते. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.